अभिनेता रितेश देशमुखच्या वेड या दिग्दर्शकीय पदार्पणानंतर चर्चा आहे ती राजा शिवाजी या चित्रपटाची। रितेश देशमुख स्वतः या सिनेमाचा दिग्दर्शक असून तो यात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे। तर अखेर या सिनेमाची रिलीज डेटही समोर आली आहे। 1 मे 2026 महाराष्ट्र दिनाच्या शुभ मुहूर्तावर राजा शिवाजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। तर तगडी स्टारकास्टही या सिनेमात पाहायला मिळणार आहे। संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, जिनिलिया देशमुख आणि स्वतः रितेश देशमुख यासारख्या हिंदी आणि मराठी सिनेविश्वातील अनेक दिग्गज कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे। हा चित्रपट मराठी, हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित होतोय। याबद्दल दिग्दर्शक आणि अभिनेता रितेश देशमुखने त्याच्या भावनाही व्यक्त केल्या आहेत। छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ ऐतिहासिक व्यक्तिमत्व नाही, तर ते महाराष्ट्राच्याच नाही तर कोट्यावधी भारतीयांच्या हृदयात जिवंत असलेली भावना आहे। या अलौकिक व्यक्तिमत्वाची महागाथा मोठ्या पडद्यावर साकारणे ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि जबाबदारीची गोष्ट आहे। आणि आनंदाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र दिनी हा चित्रपट प्रेक्षकांच्या समोर येणार आहे। मला खात्री आहे की ही प्रेरणादायी कथा प्रत्येक भारतीयाच्या मनावर तितकी छाप पाडेल। तर निर्माती आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख म्हणाली, हा चित्रपट म्हणजे अनेक वर्षांची मेहनत, निष्ठा आणि निस्सीम आदरातून साकारली जाणारी कलाकृती आहे। राजा शिवाजी हा चित्रपट पिढ्यानपिढ्या अखंड प्रेरणा देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या महान राजाला मनापासून दिलेली आदरांजली आहे। ही ऐतिहासिक शौर्यगाथा देशातील आणि जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा हा आमचा एक विनम्र प्रयत्न असणार आहे। या सिनेमाच्या शूटिंगलाही सुरुवात झाली असून काही दिवसांपूर्वीच सेटवरचा एक BTS व्हिडिओ रितेशने शेअर केला होता। तर मराठी सोबतच हिंदी सिनेविश्वातल्या दिग्गजांना या सिनेमात पाहणं प्रेक्षकांसाठी पर्वणीच असणार आहे। तुम्ही या सिनेमासाठी उत्सुक आहात का? हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा। मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी।